की आज या गावामध्ये येत असताना ज्या पद्धतीनं आज समोरच्या बाजूला पगारी माणसं इच्छा नसताना त्यांचं काम गेले 2 महिने करतायत, परंतु मी लोणी आणि पंचक्रोशीतील ग्रामस्थांनी स्वतःच्या खिशाला जळ खाऊन आमचं सर्वांचं जे स्वागत केलं त्याबद्दल तुम्हाला मी मुजरा करतो की स्वाभिमानी जनता कशी असावी तुमच्याकडून घेण्यासारखं त्या ठिकाणी आहे की उद्याच्या कालखंडामध्ये निवडणुकांना सामोरं जायचे, परंतु गेल्या काही महिन्यापूर्वी लोकसभेची निवडणूक झाली। इस बार 400 पारचा नारा देणाऱ्यांनी काय त्यांची गत झाली हे आपण सर्वांनी पाहिलं। जमिनीवर त्या ठिकाणी यावं लागलं आणि 2 मित्रांच्या सहकार्याने दिल्लीमध्ये सरकार बनावं लागलं। तेव्हापासून भाऊ गेले 6 महिने तरी कोणाला ईडीची नोटीस आलेला ऐकण्यात आलेलं नाही की त्यांना जनता काय असते हे त्या ठिकाणी कळलेलं आहे। आज याच मतदारसंघामधून आपण सर्वांनी आंबेगाव शिरूर मधून खासदार डॉक्टर अमोलजी कोल्हे साहेब यांना देखील जवळपास 11,300 पेक्षा अधिकचं मताधिक्य दिलं। खासदार साहेबांना ज्यावेळी निवडून दिलं की संसदेमध्ये खऱ्या अर्थानं एक लढणारा खासदार कसावा, नेता कसा असावा हे आपण डॉक्टर अमोल कोल्हे साहेबांच्या माध्यमातून पाहिलं। मला सर्वांना सांगायचं या निमित्ताने की महाराष्ट्र राज्याचा जर विचार केला तर या राज्यामधून माझ्या आठवणीत जे खासदार पार्लमेंटमध्ये प्रभावीपणे बाजू मांडत होते त्याच्यामध्ये प्राध्यापक मधु दंडवतेंचा देखील काळ आपण सर्वांनी पाहिला, स्वर्गीय प्रमोदजी महाजन साहेबांचा देखील आपण काळ त्या ठिकाणी पाहिला। हे महाराष्ट्राच्या खासदारांच्या संदर्भामध्ये पवार साहेब तर नेतेच आहे, परंतु तदनंतरच्या कालखंडामध्ये पार्लमेंटमध्ये आज कोण कुठल्या पक्षाचं हे मी आपल्याला मानत नाही, परंतु खऱ्या अर्थानं राज्याचा खासदार मंत्री ज्या पद्धतीनं प्रभावीपणे आज नितीनजी गडकरी साहेब ज्या पद्धतीनं लोकांकरता एक राज्याचा प्रतिनिधी म्हणून तिथं कामकाज करता हे जवळून पाहिलं। महिलांमध्ये सुप्रियाताई सुळे ज्या पद्धतीनं त्या ठिकाणी बोलतायत याचा देखील अभिमान तुम्हाला आहे आणि तुमच्या माझा गर्वाच्या दृष्टीनं की गर्व असावा की ज्या मतदारसंघामधून ज्यांना संसदेमध्ये आपण सर्वांनी पाठवलं ते डॉक्टर अमोलजी कोल्हे साहेब यांचं भाषण ऐकण्याकरता देशाचा पंतप्रधान थांबतो हा खऱ्या अर्थानं तुमच्या आमच्या दृष्टीनं स्वाभिमान आहे। 2 अधिवेशनं झाली, खासदार साहेबांना तिथं थांबावं लागलं, तदनंतर शिवस्वराज्य यात्रा राज्यामध्ये पवार साहेबांची एक पद्धत आहे नवीन पिढी राजकारणामध्ये आणायची, त्यांच्यावरती त्या ठिकाणी जबाबदारी सोपवायची आणि आज राज्यामध्ये महाविकास आघाडीचं सरकार आलं पाहिजे म्हणून आदित्यजी ठाकरे साहेब असतील, नाना पटोले असतील आणि राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष शरदचंद्र पवार पक्षाचे डॉक्टर अमोलजी कोल्हे आपले खासदार हे फिरतायत। त्यामुळे कदाचित काही आपल्या भागामध्ये त्यांना येता आलं नसेल तरी देखील पक्ष मजबूत करण्याकरता नेता राज्याचा, नेता देशाचा हा आपण इथंच अडकून नाही ठेवला पाहिजे, म्हणून त्यांना जरा आपण थोडी नोकरी देणं गरजेचं आहे। ज्यांना देशाचा राज्याचा म्हणतो आपण त्यांनी सगळीकडे फिरणं हे अत्यंत गरजेचं असतं, म्हणून त्यांच्या वतीनं देखील आपण काही लोकांची कामं असतील ती मांडण्याचा प्रयत्न करत असतो। आज वेगवेगळ्या प्रकारे काही गोष्टी आपल्याला त्या ठिकाणी सांगितल्या जात आहेत, मांडल्या जात आहेत, परंतु आमचं पहिल्यापासून तुम्ही देखील पाहिलं तर की व्यक्तिगत कोणावरती टीका करणं हे माझ्या कधी तत्वात बसत नाही। जे काय सकारात्मक काम लोकांच्या समोर आपण मांडलं पाहिजे, जिथं आपण काम करतो ती संस्था देखील टॉपमोस्ट करून दाखवण्याचं आपण ज्यावेळी जबाबदारी घेत असतो तिथं प्रामाणिकपणे काम करणं हे अत्यंत गरजेचं आहे। मला आपणा सर्वांना आवर्जून सांगायचे की भीमाशंकर सहकारी साखर कारखान्यामध्ये काम करत असताना आपण सर्वांनी पाहिलं की अडचणीतली संस्था राजूने सगळा उल्लेख केला ती आपण 1 नंबरला देत असताना शेतकऱ्यांच्या दृष्टीनं संस्था 1 नंबरला कधी जर कारखाना 1 नंबरला कधी अधिकचा जो भाव देईल तो कारखाना 1 नंबरला। आता माळेगावचा उल्लेख होतो, सोमेश्वरचा होतो, तशाच पद्धतीनं भीमाशंकरचा देखील आपण त्या कालखंडामध्ये अधिकाधिक भाव देण्याचा प्रयत्न केला आणि शेतकऱ्याच्या याच्यामधून भाग विकास निधीच्या माध्यमातून आपण अनेक गावांना, शाळांना, कॉलेजला आर्थिक मदत देखील केली। लोणीच्या शाळेला आपण मदत केली। ओढा खोलीकरणाचं काम करत असताना त्या काळामध्ये आपण 1,05,00,000 रुपयाचा खर्च त्या पिरियड मध्ये आपण केला। अशी जवळपास 17-18 कोटीची कारखान्याच्या माध्यमातून भाग विकास निधीची कामं देखील आपण सर्वांनी केली। आज पाण्याच्या संदर्भामध्ये वेगवेगळ्या प्रकारच्या चर्चा होत आहेत।
त्याचे देखील सुरेश भाऊंनी या निमित्ताने सांगितलं. मी आपल्या सर्वांना एवढं सांगतो की लांबचं स्वप्न दाखवून मत कधी मागायची त्या ठिकाणी नसतात. विकास करत असताना लोकांना त्यांच्या पायावरती आर्थिकदृष्ट्या सक्षम आपल्याला लगेचच्या लगेच कसं करता येईल यासाठी प्रयत्न करणं गरजेचं आहे. आपल्याच परिसरातलं उदाहरण सांगतो. इथं समोरच्या बाजूला आता संदीपांना बोराडे, शांताराम रोडे आहेत की नाही तर मला माहित नाही, परंतु ते असतील. त्याचप्रमाणे विश्वासराव करत केले ही मंडळींची माझी एकदा शेतावरती ज्यावेळी आमच्या द्राक्षाच्या बागेत आले बसलो, आम्ही चर्चा केली आणि ते म्हटले माळसाकांचं नेमकं काय होणार. म्हणलं तुम्ही किती वर्ष ऐकताय. सुरेश भाऊ ते म्हटले आम्ही 20 वर्ष झाले ऐकतोय. म्हणलं तुम्हाला दीपकराव म्हणलं लगेच बागायतदार व्हायचंय का अजून काही वर्ष थांबायचे. नाही म्हणले आता 20 वर्ष भरपूर झालं, आता लवकरात लवकर. त्यांना मी सांगितलं की हिवऱ्याला दिवाणमाळ्यामध्ये जर पंढरीनाथ तांब्यांचं नाव सांगितलं की तिथं आपण पिंपळ्याच्या कॅनलवरून एक 65 लाख रुपये खर्च करून लोकांच्या सहभागातून एक पाणी लिफ्ट इरिगेशनची योजना आणली. ती जाऊन त्यांनी पाहिली. टाकेवाडी नांदूरच्या तिथलं शिंद्यांनी केलेलं वरपेमाळ्याचं लिफ्ट इरिगेशन ते त्यांना पाहायला सांगितलं आणि ते पाहिल्यानंतर म्हणलं आता काय करायचं. ते म्हणले तुम्ही सांगाल तसं आपण बडेकरांच्या तिथं आता इथं आहेत किसनराव बडेकर वगैरे सुरेश वगैरे इथं आहेत की माऊली मंदिराच्या तिथं जागा पाहिली बाळासाहेबांची त्यांची आणि या मंडळींना तिथून आपण 6 महिन्यामध्ये जी काय लागेल ती सगळी मदत केली आणि सुरेशराव एका 6 महिन्याच्या आतमध्ये आपण बडेकर पाड्यामधून शिरदाळ्याच्या डोंगराला घाटाला आपण जिथं लागतो बोराड्या पाड्यापर्यंत लिफ्ट इरिगेशनच्या माध्यमातून पाणी पोहोचवलं आणि हा खऱ्या अर्थाने विकास जो काय असतो हे आपण लोकांना त्या ठिकाणी दाखवून दिलं. आज घाट चढताना देखील ऊसाची पिकं घेतली जातात. चांगल्या प्रकारचे लोकांनी 2 रुपये कमवले. त्यानंतर 2-3 लिफ्ट त्या परिसरामध्ये झाल्या. आज सकाळी मांदळवाडीला आम्ही गेलो होतो त्यावेळी देखील आम्ही त्यांना तसं सांगितलं. पप्पूशेठ आजगानी त्यांनी सगळ्यांनी आपले शाखा प्रमुख इथं आहेत त्यांना देखील सांगितलं. दत्ता शेठ साठवर इथं आहेत त्यांनाही सांगितलं. आणि मी परत आता गणपती उत्सवामध्ये कैलासराव कुठे गेला कैलासराव लंके संतोष की ज्यावेळी तिथे गेलो डोंगरमाळ्यामध्ये तुम्ही तर होते इथं खंडागळे वरती त्यांना आम्ही एवढं सांगितलं की ज्यावेळी लोणीच्या बॉर्डरवरून म्हणजे पूर्वीचं एक गाव पण आता रानमळ असेल वाळूनगर इथून जो कॅनॉल गेलेला आहे आपल्याला ज्यांना माळसाकांचं पाणी याची गॅरंटी वाटत असेल तर भाऊंनी सगळं सांगितलं काय त्याच्या खोलात न जाता परंतु नजीकच्या 6 महिने वर्षामध्ये आपल्याला जर लोकांच्या शेतामध्ये जर पाणी पोहोचवायचं असेल तुमचा सहभाग आणि कंपन्यांचा CSR निधी याच्या माध्यमातून अधिकाधिक लिफ्ट या परिसरामध्ये आपण केल्याशिवाय राहणार नाही. आणि हे झाल्यानंतर ज्या लोणी गाव असेल वडगाव पीर असेल मांदळवाडी असेल त्याच्यानंतर पहाडदरा असेल धामणीचा काही भाग असेल ब्रिटिशांचे 150 वर्ष स्वतंत्र भारताचे 75 वर्ष आणि त्यातले आपले गेलेले 35 वर्ष 40 वर्ष याच्यामध्ये देखील आज जर या गावांना टँकरने जर पाणी पुरवायला लागत असेल पिण्याकरता तर याच्या एवढं दुर्दैव नाही. मी आपल्याला एवढं सांगतो काय आयडिया वापरायचे ते आपण वापरू पण कुठल्याही परिस्थितीमध्ये पंचवार्षिक आपली जी संकल्पना असेल त्याच्या टँकर मुक्त गाव करणं हा आपला संकल्प आहे. आणि त्याकरता आपण 100 नाही 200% आपल्या शेतीला ज्यावेळी पाणी नसतं धोंडीभाऊ शेड बोरीत आहे शेतीला पाणी नसतं तर आपण काय करतो ड्रिप करतो अजून शेततळ करतो की शेततळ ज्यावेळी भरपूर पाऊस असेल विहिरीतलं पाणी भरपूर असेल त्यावेळी रिझर्व्ह म्हणून आपण शेततळ्याची आपण संकल्पना त्या ठिकाणी मांडतो. नारायणगावला जाताना आपले नागापूरला त्या ठिकाणी जमीन आहे तिथं देखील तुम्हाला जाताना मी नदीच्या कडेला 1 कोटी लिटरचं तळ केलं. याचं कारण का नदीला देखील कधी कधी पाणी नसतं लांबून मोटरीनं पाणी करण्यापेक्षा नदीच्या शेजारीत केले 4-5 मोटरी लावल्या तरी तळ लवकरच भरतं आणि तिथून विहिरीमध्ये पाणी घेऊन आपली शेती बागायत होऊ शकते. आणि म्हणून तशा प्रकारची योजना एक आपण राबवून दाखवू सक्सेस करून दाखवू. पण गाव सरपंच आहे मी तुम्हाला सांगतो टँकर मुक्त आपण केल्याशिवाय राहणार नाही हे देखील मला आपल्याला पुन्हा या निमित्ताने सांगायचे. आज व्यक्तिगत आरोपाच्या भानगडीत मला त्या ठिकाणी पडायचं नाही. काल एक ठेकेदार बोलला आता लाभार्थी म्हणजे संस्थेच्या पदाधिकाऱ्याला अजिबात आम्ही लाभार्थी म्हणणार. शेवटी ही कोणची प्रायव्हेट प्रॉपर्टी आहे. शरद बँक आहे कोणाची खाजगी मालमत्ता आहे का समजत असतील 24 वर्ष कंटिन्यू एखादा चेअरमन असेल तुमची काय घरची मालमत्ता ती नाही.
कारखाना ही काय देवदत्त निगमची किंवा अन्य कोणाची प्रायव्हेट प्रॉपर्टी नाही, की ज्या शेतकऱ्यांनी शेत घेताना 3000 रुपये पीडीसी बँकेचं सोसायटी मार्फतून कर्ज घेतलं, 3000ला 3000 रुपये लोकांना त्या वेळी व्याजाचे भरायला लागले. हा शेअर 6000च्या पुढे त्या ठिकाणी गेला. म्हणून कुणी म्हणत असत चालवायला तुम्ही जे कोणी आपण लोक निवडून देतो ते चालवतात, परंतु ती कोणाची मक्तेदारी नाही, हे देखील मला या निमित्ताने आपल्या सर्वांना सांगायचे. त्यामुळे जे संस्थांमध्ये संचालक असतील यांना मी लाभार्थी म्हणा. लाभार्थी म्हणजे काय की नेत्यांच्या समेत राहून व्यक्तिगत लाभ, ठेकेदारी मिळवणे, त्याच्याकरता हांजी करणं, मग कोणाला सिक्युरिटीचं कॉन्ट्रॅक्ट त्याला म्हणायचं लाभार्थी, तुती शिलाईचं काम त्याला म्हणायचं लाभार्थी. अजून कसली काम आहे, रस्त्याची कामं त्याचं काम, चपात्या लाटायचं काम तो लाभार्थी. अशी ही एक व्याख्या लाभार्थीची आहे. आणि सारखं फिरून फिरून म्हणायचं एवढं दिवस मी तुमचं काम करतोय, आपल्या पोराकडे तरी बघा. ज्या पोराला बँकेमध्ये नोकरी दिला तर तो लाभार्थी, ज्याच्या पोराला कारखान्यात नोकरी मिळाली असेल तो लाभार्थी. पोराला नोकरी मिळाली, पोरगाचं सारखं तिकडे, सुनई त्याची बायको त्याची शिकलेली, मग त्याच घरातली परत सुनाला देखील तिथं नोकरी द्यायची, याला म्हणायचं लाभार्थी. त्यांनी पहिलं क्लिअर कट करून घे की आमच्या व्याख्येत लाभार्थी म्हणजे अमुक अमुक ही लोक त्या ठिकाणी. गाडीचा माझा उल्लेख केला, आता मी तुम्हाला गाड्यांचे नंबर सांगतो, रेकॉर्ड करून घे. अरे देवदत्त निगम गाडीमध्ये फिरला, जो संस्थेचा प्रमुख असतो त्याला गाडी संस्थेची असते. तुम्ही राज्याचे मंत्री आहात, तुमच्या गाडीचा खर्च कोण करतं? तुमच्या पुढे मागे गाड्या आहेत, कोणाच्या गाड्या आहेत? पोलीसच्या गाड्या आहेत. याचा खर्च कोण करतो? तुम्ही करता खिशातून? सरकार करतं ना. आता भीमाशंकर कारखाना, शरद बँक यांच्या ज्या 5 गाड्या आहेत त्यांचे नंबर सांगतो मी तुम्हाला, रेकॉर्ड करून घ्या. MH14 KW 9243, MH14 LA 8181, MH14 LA 5454, MH14 GH 5400. तुम्हाला लगेच कळत असेल ही गाडी कोण बसते. जसं 909 पाहिले का तुम्हाला माहिती याच्यात कोण आलं. संजीव बडेकर कधी बसले तरी वाटतं कमी चालू का. MH14 HD 9396. कुठली गाडी कोणाची? 9396 कोणाची? शरद बँकेची. मग आता ह्या गाड्या 5 गाड्या आहेत. देवदत्त निगमचं सांगता अमुक तमुक. अरे देवदत्त निगम ज्यावेळी 92 साली सरपंच झाला त्याला सरपंच करायला कोण आले नव्हते. नागापूरचे सगळे ग्रामस्थ 92ला त्या ठिकाणी होते आणि त्यांच्या जोरावरती मी गावचा निवडून आलेला सरपंच त्या ठिकाणी झालो, याचं देखील ध्यान ठेवावं. आणि ज्यावेळी तुम्हाला गावात टेबल लावायला कोणी नव्हतं त्यावेळी हा देवदत्त निगम वयाच्या 21व्या वर्षी पहिला कार्यकर्ता म्हणून त्या गावामध्ये काँग्रेस पक्षाचा हा पुढे आलेला आहे. याचा विसर कुणी त्या ठिकाणी पडून देता कामा नये. समुद्र जरी असेल तरी समुद्राने काही एवढ्याला लाटा येऊन भरभरून जायचं काय कारण नाही. त्याला देखील जशी भरती असते तशी ओटी देखील असते, परंतु समुद्र मोठा होत असताना त्याला मोठ्याल्या नद्या येऊन जुळत असतात. नदी मोठी कधी होती त्याला ओढे लहान लहान त्या ठिकाणी येऊन मिळत असतात. खास खळगेने अशी थोडी थोडी छोटी असतात. आम्ही कार्यकर्ते ओढ्यासारखे असो म्हणून तुम्ही एवढं भरभरून त्या ठिकाणी जायचं कारण नाही. समुद्र झाला असेल तर ह्या सगळ्याच्या माध्यमातून त्या ठिकाणी होत असतो, याचं देखील भान त्यांनी त्या ठिकाणी ठेवावं. व्यक्तिगत बोलला तर प्रत्येकाचं सांगेल. दुसरा एक पोपट बोलला की कारखान्यामध्ये जो सभासद नाही, ज्याचं टिपरू नाही, तिथं दादागिरी करतो. मला आपण सर्वांना सांगायचं की आज भीमाशंकर सहकारी साखर कारखान्याच्या वार्षिक सभेमध्ये त्या ठिकाणी देवदत्त निगमला बोलू न देणं हा अजिबात मोठेपणा नाही. परंतु ज्या व्यक्तीनं 10 वर्ष अध्यक्ष म्हणून काम करत असताना घरची भाकर घेऊन कारखान्यामध्ये जो जेवला, 10 वर्ष कोणालाही तिथं ऑफिसमध्ये चहा देखील पाजला नाही, बचत पैना पैची त्या ठिकाणी केली आणि त्या संस्थेच्या अध्यक्षाला त्याचं मत जर त्या ठिकाणी तुम्ही मांडून देणार नसाल, गुंडांकरवी जर आमचा बंदोबस्त करत असाल तर जनता तुमचा बंदोबस्त केल्याशिवाय त्या ठिकाणी राहणार नाही. कारण या लोकशाहीमध्ये जर कोणाचा आवाज त्या ठिकाणी जर दडपला जात असेल तर ही जनता त्या ठिकाणी सहन करणार नाही. कारण लोकांनी कर्ज काढून त्या संस्थेचे शेअर त्या ठिकाणी घेतलेले आणि तो बहादर म्हणतो काल की वाल्याचा वालगोळी त्या ठिकाणी झाला
आणि माझ्याकडे पैसे कुठून आले, यांनी रांजणगावला जमीन 5 एकर त्या ठिकाणी घेतली. आज देवीच्या साक्षीने मला त्याला सांगणे का देवदत्त निकमचा 5 एकरचा सातबारा त्यांनी त्या ठिकाणी रांजणगावचा घेऊन यावा. आज देवीच्या साक्षीने सांगतो अख्खेचा फुकट उद्या सकाळी किंवा परवा सकाळी त्याला जशी वेळ असेल त्यावेळी रजिस्ट्री खरेदी खात्याने माझी सगळी जमीन 5 एकरची मी त्याला त्या ठिकाणी करून देतो. हे देवीच्या साक्षीनं आणि तुमच्या सर्वांच्या साक्षीनं त्या ठिकाणी मला या निमित्ताने सांगायचंय. जे काय आहे ते सगळ्याच्या सगळं खरंच्या खरं. फक्त एवढंच सांगतो की आमचं जर त्या ठिकाणी लय बारकाईनं तुम्ही त्या ठिकाणी व्यक्तिगत आरोप करायला जाल तर ज्यांचे एवढाले भले भले मोठाले सातबारे झाले ते सगळे सातबारे देवदत्त निकमच्या साक्षीनं झाले. याचा विसर कोणी त्या ठिकाणी पडता कामा नये. तुमचे सगळे सातबारे फेरफारा सह त्या ठिकाणी काढेल आणि मग त्यावेळी तुम्हाला पळती भुई त्या ठिकाणी थोडी होईल. हे देखील मला या ठिकाणी त्यांना ठामपणे सांगायचे. कुठून आणले काय केले सगळं पुराव्यानिशी सांगल. जसं कारखान्याच्या सभेमध्ये म्हटले की केस लावण्याकरता कोर्टात पैसे मी दिले, मी खिशातून डायरी काढली, म्हणलं या डायरी सगळं रेकॉर्ड आहेत, पैसे तुम्ही नाही दिले, पैसे कारखान्यातून एवढे त्या ठिकाणी दिले. याचं भान त्यांनी त्या ठिकाणी व्यक्तिगतरित्या टीका टिप्पण्या करण्याच्या भानगडीत पडू नये. आमचे जे प्रश्न आहेत त्या प्रश्नाचं उत्तर त्या ठिकाणी देणं हे अत्यंत गरजेचं त्या ठिकाणी आहे. मला आपल्या सर्वांना सांगायचे की काल देखील सांगितलं आणि आजही सांगा की कारखान्याच्या बाजारभावाच्या संबंधामध्ये गेल्या वर्षी आपण जसा विषय मांडला, बसल्या जागेवर टनाला किती रुपये तुम्हाला वाढून मिळाले? 200 रुपये. गेल्या वर्षी आपण बोलल्यानंतर जागेवर त्या ठिकाणी भाववाढ करावी लागेल. या वर्षी आपल्याला सांगायचं होतं की किती भाव मिळेल काय मिळेल हे गणित मांडायचं होतं, बोलून दिलं नाही. म्हणले राजू शेट्टी साहेबांना रेकॉर्डिंग काढा अध्यक्षाचं. अरे आम्हाला गोंधळ करायचा असेल तर 40 मिनिट कारखान्याच्या अध्यक्षाने त्या ठिकाणी प्रास्ताविक केलं. भुंगेरे म्हणले, गुन्ह्या म्हणल्या, आम्ही शब्दाने वाकडं बोललो नाही, व्यत्यय देखील आणला नाही, कारण आम्ही लोकशाही पाळणारे कार्यकर्ते आहोत. तुमचं म्हणणं जसं आम्ही ऐकून घेतलं तसं आमचं देखील सभासदांचं म्हणणं तुम्हाला ऐकून घ्यायनं हे गरजेचं होतं. परंतु त्याच वेळी यांनी सांगितलं की राजू शेट्टींना सगळे जमा खर्च पत्रक पाठवल्यात आणि ते सांगितलं कारभार उत्तम आहे. आणि राजू शेट्टीने जे यावेळी सगळा त्यांचा जमा खर्च हिशोब सुरेश भाऊ केला आणि ते त्यांनी व्हिडिओच्या माध्यमातून सर्वांच्या समोर मांडला. भीमाशंकरनी 3200 रुपये भाव जाहीर केला आणि राजू शेट्टीनं किती सांगितलं? राजू शेट्ट थोरात राजू शेट्टी साहेबांनी त्यांना सांगितलं की अजून 263 रुपये भाव दिला पाहिजे. म्हणजे 3200 अधिक 263 झाला 3463 रुपये. आमचं म्हणणं आहे व्यक्तिगत टीका टिप्पण्या करण्यापेक्षा राजू शेट्टीने जो दर काढला तो योग्य की अयोग्य याच्याबाबत तुम्ही बोललं पाहिजे. 3463 कधी देणार याच्यावर तुम्ही त्या ठिकाणी शेतकऱ्यांना सांगितलं पाहिजे. हा आमचा विषय. तर बँक प्रायव्हेट समजतात त्या ठिकाणी. आता वेळ कमी आहे, ते सगळं मांडणार पुराव्यानिशी मांडणार, खोटं अजिबात मांडणार नाही. का जी व्यक्ती सलग एवढे वर्ष बँकेचा चेअरमन म्हणून काम करते, आता बँकेचं काम पैसे वाटण्याचं असतं की छत्र्या वाटण्याचं असतं? बर. आता लोणीचे देखील आता सोसायटीचे चेअरमन वगैरे असतील, तुम्ही यावर्षी डिव्हिडंड दिला का नाही? काय रेटने दिला? डिक्लेअर केला असेल लोणी सोसायटी आठवतो दीपकराव आहे तर 15% हे केला. आता शरद बँकेची इथं किती सभासद आहेत हातवर करा बरं. बर ठीक आहे. आता ज्यांना वार्षिक सभेचा अहवाल आणि नोटीस मिळाली त्यांनी वर हात करा बरं. अरे तुम्हाला जर लोकशाही पाळायची असेल तर तुम्ही शरद बँकेचं नोटीस आणि अहवाल तुम्ही सभासदांना का दिला नाही? तुम्ही दिल्या नोटिसा, पण कोणत्या दिल्या? तर बँकेला त्या ठिकाणी तुम्ही मिटिंगला जर आलात आणि उद्या जर काय कमी जास्त झालं तर ह्या कलमानुसार तुमच्यावर गुन्हा दाखल करण्यात जाईल आणि न्यायालयामध्ये हीच कलम तुमच्यावरती लावली जातील. याची आपण दखल घ्यावी. आणि 4 पिंजऱ्याच्या गाड्या यांनी बँकेच्या सभागृहाच्या वार्षिक सभेच्या वेळी बाहेर त्या ठिकाणी. ही लोकशाही दडपशाही. म्हणून मला सर्व सामान्य गोरगरिबांना सांगायचे या तालुक्यामध्ये ही झालेली दडपशाही, या दडपशाहीचा अंत करण्याची जबाबदारी तुमची आमची सर्वांच्या त्या ठिकाणी आहे. आणि गोरगरिबाला न्याय देण्याकरता आपली हक्काची माणसं तिथं असणं गरजेचं आहे. ह्या करता आपला हा लढा त्या ठिकाणी चालू आहे. दुसऱ्या बाजूला आमचं म्हणणं एवढं जे शरद बँकेच्या बाबत की गेले
स्थापनेपासून बँकेचा संशयित बुडीत निधी हा फक्त 30 करोड रुपयाचा होता, परंतु मागील 3 वर्षामध्ये शरद सहकारी बँकेचा जो संशयित बुडीत निधी जो आहे हा 90 कोटीवर त्या ठिकाणी गेलेला आहे. आमचं म्हणणं एवढंच आहे का आपण जर कर्ज थकलं तर पेपरला नावं देतात का नाही जामीनदार असं, मग आमची जर तुम्ही नावं टाकून जर चव्हाट्यावर त्या ठिकाणी आणत असाल तर हे संशयित बुडी कर्ज जी आहेत 90 करोडची ही नेमकी कुणाची आहेत याची यादी त्या ठिकाणी छापून आली पाहिजे, हे आमचं मागणं आहे. आणि गेले 4 वर्षामध्ये म्हणजे 263 रुपयाने कारखान्याचे झाले 26 कोटी रुपये देणं निघते राजू शेट्टींच्या हिशोबाप्रमाणे. आणि शरद बँकेचा गेल्या 4 वर्षामध्ये न वाटलेला डिव्हिडंड आम्ही जोरदार गेल्या वर्षी लढलो, 8% तरतूद होती म्हणून कुठंतरी 2.25% तो मधल्या 6 महिन्यापूर्वी मिळाला, म्हणजे 5.75 बाकी आहेत. या वर्षाचा देखील मिळाला नाही. 4 वर्षाचा सगळा जर डिव्हिडंड काढला तर ही रक्कम होते 22 करोड रुपये, म्हणजे कारखान्याचे किती 263 प्रमाणे 26 कोटी आणि हे किती हे 48 कोटी आम्हाला कधी देणार हा आमचा त्यांना सवाल त्या ठिकाणी आहे. याच्यावर तुम्ही त्या ठिकाणी बोललं पाहिजे, पण याच्यावर ते काय बोलत नाहीत. आज एकच सांगितलं जातं जिकडं जाईल तिकडं. आता दशकऱ्याला येत नव्हतं, येत होते आपणच होतो वतीनं, तुम्ही त्यांच्या वतीनं आम्ही यांच्या वतीनं. त्यावेळी चांगलं वाटत होतं, काही टेन्शन नाही, म्हणले आपल्या वतीनं काम ओके चालू आहे, अजिबात टेन्शन नव्हती, कवरही झोपायचं. आणि नंतर मग यांनी ती एक टूम काढली, पत्रकाराला सांगितलं की दशक्रियामध्ये टाळ्या व्हायला लागल्या, दशक्रियात असं बोललं झालं तसं झालं. अरे बाबांनो, लोकप्रतिनिधी ज्यावेळी आमचा कार्यकर्ता तुमच्यासाठी रात्रीचा दिवस करतो, ऊन वारं पाहत नाही, पायी पळतो, गाडी नसली तर रात्रीचा त्या ठिकाणी प्रचार करत असतो, आणि ज्यावेळी त्याच्या घरामध्ये सुखाचा प्रसंग असेल, दुःखाचा प्रसंग असेल तर त्या आमच्या कार्यकर्त्याचे डोळ्यातले अश्रू पुसण्याकरता नेता हा गेलाच पाहिजे या मताचे आम्ही त्या ठिकाणी आहोत. आणि तुम्हाला कार्यकर्त्याच्या याच्या त्याच्या सुख दुःखात गेलं तर दुःख वाटतं, मग आता तुम्ही का पाळता हा देखील आमचा आता वाटून घेतले भाऊ. यांनी आमकी गाव जशी म्हणजे पूर्वीच्या काळी जशी वतन होती का तसं आता वतन ठरवून दिला त्यांना का तू ह्या पंचायत समिती गाण्याची जबाबदारी तुझी. इकडं लोणी धामणीच्या पट्ट्यात कुणी जायचं, मावळात कुणी जायचं, 42 गावात कुणी जायचं, आणि कार्यकर्त्यांना पगार येत आता गाड्या आहे त्यांना ठरवून दिलेल्या आहे. काल आली त्यांच्याकडे गाडी, परत कार्यकर्ता लगेच म्हणतो मी आता एवढं जे फिरतोय, डिझेलचं काय, याचं काय, त्याचं काय, सगळं फार ओके काम चाललंय. मला तुम्हाला देखील या निमित्ताने सांगायचं की आज ही जी धावपळ चाललेली ही त्यांच्या अस्तित्वाची लढाई त्या ठिकाणी, कारण आजपर्यंत यांना भीती का वाटत नव्हती, काही यांच्या पाठीमाग आदरणीय शरदचंद्रजी पवार साहेब हे भरभक्कमपणे त्या ठिकाणी उभे होते, आणि लोक पवार साहेबांकडे पाहून त्या ठिकाणी यांना योग्य ती संधी त्या ठिकाणी देत होते. परंतु आज पवार साहेबांनी जसा हात त्या ठिकाणी काढून घेतला, यांची आता सगळ्यांची पळती भुई त्या ठिकाणी थोडी त्या ठिकाणी झालेली आहे. शरद बँकेचं सांगितलं, कारखान्याचं सांगितलं, मी तुम्हाला सांगत होतो का कुठे आलं का काय सांगतात सध्या लोकांना काय आता भीती घातली काय, म्हणजे अहो ते काही जण म्हणले ती रात्रीची बराळजात बोगदा नुसता बोगदा सोडून काय बोलत होते. शोले पिक्चरचा डायलॉग सारखं. मला त्यांना एकच सवाल या निमित्ताने विचारायचे, प्रश्नाचं उत्तर त्यांनी जरूर दिलं पाहिजे. त्यांनी ज्यावेळी 2018 मध्ये पत्र लिहिलं त्याच्यामध्ये उल्लेख केलाय की डिंबा मानिकडो बोगद्याचा निर्णय झाला, हा ठराव क्रमांक 44/5 हा 2006 मध्ये झाला की डिंबे धरणाचं पाणी जे काही पलीकडे येडगाव आणि मानिकडो मध्ये न्यायचंय त्याच्याकरता डिंबे मानिकडो हा बोगदा त्या ठिकाणी करण्यात यावा, हा ठराव झाला 2006 साली. 2006 साली या तालुक्याचा आमदार कोण होतं? हेच होते. यांच्याच पत्रात ती तारीख लिहिलेली, ते नुसते आमदार नव्हते. तर 2006 सालामध्ये यांच्याकडे वैद्यकीय खातं आणि ऊर्जा खात्याचे मंत्री असताना ज्यावेळी हा निर्णय झाला की डिंबे मानिकडोचा बोगदा करण्यात यावा, आमचा पहिला सवाल आहे की साहेब
तुम्ही त्यावेळी राज्याचे मंत्री असताना हा निर्णय झाला, तुम्ही त्यावेळी विरोध काय केला नाही आणि तुम्ही त्या क्षणी राजीनामा द्यायला पाहिजे होता की आमचा जर हक्काचं पाणी जर तिकडे जात असेल तर मला त्या मंत्रिपदाची विधानसभेच्या आमदारकीची गरज नाही, मी आत्ताच्या आता माझा राजीनामा देऊन टाकतो. हा आमचा पहिला सवाल त्यांना त्या ठिकाणी. आमचा दुसरा सवाल त्यांना आहे की ज्यावेळी निर्णय झाला, जे आरोप रोहित पवारांवर केले जातात, त्यावेळी रोहित पवारांचं वय वर्ष होतं 20, ते कॉलेजच्या सेकंड इयरला त्यावेळी शिकत होते. सत्ताधारी असताना हा निर्णय झाला. फेब्रुवारी 2018ला ज्यावेळी पत्र त्यांनी दिलं त्यावेळी देवेंद्र फडणवीस हे राज्याचे मुख्यमंत्री होते आणि कर्जत जामखेडचे जे आमदार होते त्यावेळी सदाशिवराव लोखंडे हे कर्जत जामखेडचे आमदार होते 2018ला. आणि त्यावेळी यांनी पत्र पुन्हा एकदा दिलं की डिंबा मानिकडोचा बोगदा जर केला तर डिंबे डाव्या कालव्यामधून पाण्याची होणारी गळती थांबेल आणि सिंचन क्षमतेमध्ये वाढ होईल, अधिकचं क्षेत्र त्या ठिकाणी ओलिताखाली येईल आणि म्हणून हा बोगदा लवकरात लवकर त्याला नवीन प्रशासकीय मान्यता देण्यात येईल. अशा प्रकारचं पत्र फेब्रुवारी मध्ये दिलं आणि मार्च मध्ये पुढच्या महिन्यामध्ये भोसेखिंड बोगद्याद्वारे हे पाणी पलीकडे कर्जत जामखेडच्या काही भागाला देण्याच्या सिंचन योजना त्यावेळी मंजूर करण्यात आल्या. आमचा दुसरा सवाल त्यांना या निमित्ताने असा आहे की सत्तेत असताना निर्णय घेता, विरोधी पक्षाचे आमदार म्हणून काम करत असताना देवेंद्र फडणवीसांना देखील त्या ठिकाणी तुम्ही पत्र देता, याच्या मागचं खरं नेमकं गुपित काय दडलंय याचं देखील उत्तर त्यांनी दिलं पाहिजे. कारण दुसऱ्यांदा ज्यावेळी तुम्ही पत्र दिलं त्यावेळी रोहित पवार हे पुणे जिल्हा परिषदेचे शिरसुबळ मतदारसंघाचे झेडपी सदस्य होते, त्यांचा याच्याशी काय संबंध येतो. म्हणजे एकत्र ही परिस्थिती आहे. आणि आज 2022 सालामध्ये 23 सालामध्ये ज्यावेळी पवार साहेबांची साथ सोडायची वेळ आली त्यावेळी पवार साहेबांनी मधल्या काळामध्ये पक्षाचं अध्यक्षपद नाकारलं होतं आणि सांगितलं की तुम्ही सगळेजण जबाबदारी सांभाळा, मी आता मार्गदर्शक म्हणून राहतो. म्हणजे ज्यावेळी तिकडे जायचं होतं त्याच्या अगोदर एक 4-5 महिन्याचा हा काळ, त्यावेळी पवार साहेबांना रोखण्यामध्ये रडणारी मंडळी कोण कोण होती टीव्हीवर पाहिलं, लावले तो व्हिडिओ मध्ये सगळं ते डिटेल मध्ये येईल, त्याचं मी आज काही याच्यात स्पष्टीकरण करत नाही. परंतु ज्यावेळी 2 जुलैला तुम्ही तिकडे जाण्याचा निर्णय घेतला त्याच वेळी आम्ही निर्णय घेऊन टाकला. काही जण म्हणले त्यांना तुम्ही दैवत मानत होते, आता काय झालं, आम्ही मानत होतो दैवत. 5 मे 2024 पर्यंत देखील माझ्या घरामध्ये यांचा फोटो मी ठेवला होता. परंतु ज्या दिवशी की तुमच्या खांद्याला खांदा लावून 35 वर्ष देवदत्त निकम दिवसाचा रात्रीचा दिवस करून ज्यावेळी ठामपणे उभा होता आणि तो कार्यकर्ता वरचढ होतोय, याच्यामुळे आपल्याला अडचण होईल म्हणून ज्यावेळी तुम्ही जेलमध्ये टाकण्याचा निर्णय देवदत्त निकमला घेतला त्याच दिवशी मी ठरवलं की आजपासून तुमचा माझा संबंध तुटला. देवदत्त निकम हा लढणार, हा जनतेकरता लढणार, गोरगरिबाकरता त्या ठिकाणी लढणार. त्यामुळे याच्या भानगडीमध्ये त्यांनी अजिबात जायचं काय कोणी कारण नाही. आज मला या संदर्भात एवढंच सांगायचंय की हे जे काय बोगद्याचं चाललेलं आहे की बोगदा हा बिलकुल 6ला निर्णय झाला, हे 24 साल झाले. किती वर्ष झाली? 18 वर्ष झाली. 18 वर्षात इकडचं कुसाळ तिकडं त्या ठिकाणी झालं नाही त्या परिसरात. कारण कायदा असा आला आहे का आदिवासी गावाची पेसा अंतर्गत येतात, इको सेन्सिटिव्ह झोन मध्ये येतात, तिथल्या ग्रामपंचायतीच्या परवानगी शिवाय तिथं काही देखील करता येत नाही. त्यामुळे कुणी काही त्या ठिकाणी सांगत असेल तर यांच्या त्या थापांना बळी पडायचं काही कारण आपण सर्व नाही. आमचा एकच सवाल त्यांना या निमित्ताने आहे का आदिवासी भागामधील आज 17 गावांना टँकरनी पाणी पुरवठा केला जातो आणि या वर्षी देखील पूर्व भागामधील 42 गावातल्या गावांचं मी आज काहीच बोललो नाही, वेळ झालेला आहे. आंबेगाव तालुक्यातल्या पश्चिम पट्ट्यामधल्या 17 गावांना, सातगाव पठार आपल्या परिसरातील 17 अशी 34 गावं या वर्षी देखील त्यांना उन्हाळ्यामध्ये टँकरनी पिण्याच्या पाणी करता त्या ठिकाणी द्यावा लागलं. आमचा सवाल आज आहे की 250 वर्षामध्ये आज जर लोकांना या तालुक्यातल्या 34 गावांना पिण्याच्या पाण्याचं जर टँकर त्या ठिकाणी जर लागत असेल तर तुमची नेमकी विकासाची व्याख्या काय? शेतीचं पाणी तर बाजूलाच राहिलं, पण जर पिण्याच्या पाण्याची जर व्यवस्था जर आपल्याला 35 वर्षात करता आली नसेल तर याच्यासारखं दुर्दैव दुसरं कुठलं नाही, हे देखील मला ठामपणे सांगायचंय. आणि मी आपल्या सर्वांना सांगतो का जे काही प्रश्न युवकांचे असतील, शेतकऱ्यांचे त्या ठिकाणी असतील, हे आपल्या सर्वांना माहिती.
1,500 रुपयावरती महिला बोलणार नाहीत, कारण तुम्ही तेलाचे डब्याचे रेट गेल्या महिन्याभरात कितीनं वाढला तेलाचा डबा? आता काय झालं तेलाच्या डब्याचा रेट? 60. दुकानाच्या पुढे विचारा की आतून रेट त्याला काय ते सांगतील ना. काय नाही वाढलं का तेलाचे दर? का नाही वाढले? वाढला. खोबऱ्याचं काय करायचे आता खोबरं कितीने वाढलं म्हणले? 240 रुपये खोबऱ्याचा दर त्या ठिकाणी झाले. आमचं म्हणणं एकच आहे की 1,500 सांगत बसू नका. कोणत्याही महिलेने या तालुक्यामध्ये मोर्चा काढला नव्हता का आम्हाला 1,500 मिळावे? या तालुक्यातील महिलांनी मोर्चा काढला, शेतकऱ्यांनी मोर्चा काढला. कशासाठी काढला? का आमच्या दुधाला किमान 35 रुपये लिटरला भाव त्या ठिकाणी मिळाला पाहिजे म्हणून मोर्चा काढला. आम्ही मोर्चा काढला. कांद्याची निर्यात चालू राहिली पाहिजे. 200 रुपये किमान भाव 10 किलोला मिळाला पाहिजे. हिरड्यावाल्यांनी त्या ठिकाणी मोर्चा काढला. 170 ते 200 रुपये किलो हिरड्याला भाव त्या ठिकाणी मिळाला पाहिजे. शेतीला दिवसा वीज मिळाली पाहिजे याच्याकरता मोर्चा आम्ही त्या ठिकाणी काढला. बिबट्याचा बंदोबस्त झाला पाहिजे याच्याकरता मोर्चा काढला. म्हणून आमचे जे सवाल आहेत, तुम्हाला जे बोलायचे आमच्या प्रश्नावर त्या ठिकाणी बोला, एवढं त्या निमित्ताने सांगतो. पुन्हा एकदा तुम्ही सर्वांनी, राजू शेठ, ही काय जी सगळे, दिलीप शेठ, तुम्ही सगळी जी काही तरुण सहकारी मंडळी, सतीशराव तुम्ही आहात, सागर वगैरे, हे अतिशय चांगल्या प्रमाणे तुम्ही त्या ठिकाणी लढतायत. आता सुरेश भाऊ असेल, आम्ही असेल, विकास असेल, जे काय आपण कार्यकर्ते महाविकास आघाडीवर का ज्यांनी ऐन या वयामध्ये पवार साहेब असतील, उद्धवजी ठाकरे असतील, यांना ज्या पद्धतीने धोका दिलेला आहे, या धोकाबाजांचा बंदोबस्त करण्याची जबाबदारी ही तुमची आमची त्या ठिकाणी आहे. आणि या राज्यामध्ये परिवर्तन करायचंय, त्याचबरोबर या तालुक्यामध्ये देखील परिवर्तनाची नांद आहे. उद्या कोणी उमेदवार महाविकास आघाडीचा असेल, मी असेल, सुरेश भाऊ असेल, अन्य कुणी त्या ठिकाणी असेल, परंतु आपण त्या ठिकाणी 100% परिवर्तन करून दाखवूया, एवढं त्या ठिकाणी सांगतो आणि थांबतो. जय हिंद.